मी वैदेही पंचादेवी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते। आज 2 ऑक्टोबर भारतरत्न आणि भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती। आजच्या व्हिडिओत आपण जय जवान जय किसान अशी घोषणा देत सर्व भारतभर ज्यांनी राष्ट्रीय भावना प्रज्वलित ठेवली व देशाला विजय मिळवून देऊन भारताची प्रतिष्ठा जगात वाढवली अशा शास्त्रीजींच्या दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल जाणून घेणार आहोत। धैर्यशाली शास्त्रीजी शरीरयष्टीने अत्यंत किरकोळ होते। त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात मध्यमवर्गीय गरीब कायस्थ कुटुंबात आजच्याच दिवशी 1904 साली झाला। महात्मा गांधींचा व शास्त्रीजींचा जन्मदिन एकाच तारखेचा। शास्त्रीजींचे वडील अलाहाबादेस रेव्हेन्यू ऑफिसमध्ये क्लार्क होते। वडील वारले तेव्हा शास्त्रीजी अवघे 1.5 वर्षांचे होते। त्यांना फार गरिबीतून दिवस काढावे लागले। प्राथमिक शिक्षण त्यांना त्यांच्या मामाकडे घ्यावे लागले। 1921 साली महात्मा गांधींच्या असहकारितेची चळवळ सुरू होताच त्यात ते दाखल झाले। त्यामुळे शिक्षणात खंड पडला। नंतर काही वर्षांनी वाराणसीच्या काशी विद्यापीठाची शास्त्री ही पदवी त्यांनी संपादन केली। 1927 साली ललिता देवींशी त्यांचा विवाह झाला। शास्त्रीजी हुंडा प्रथेच्या विरोधी होते। त्यामुळे सासऱ्यांनी हुंडा म्हणून आणलेल्या कोणत्याही मौल्यवान वस्तूंचा स्वीकार त्यांनी केला नाही। सत्य, अहिंसा, सामंजस्य यावर त्यांची पूर्ण श्रद्धा होती। आपल्या सत्कार्य व गुणांच्या आधारेच आपला विकास आपण साधावा अशी त्यांची धारणा होती। त्यांनी प्रत्येक राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला व एकूण 9 वर्षे तुरुंगवास पण भोगला। तुरुंगात त्यांनी थोर व्यक्तींची चरित्रे वाचली व कांट, हेगेल, रसेल, मार्क्स यांचे तत्त्वज्ञान अभ्यासले। जवाहरलाल नेहरूंशी त्यांचा संबंध 1929 पासूनच होता। उत्तर प्रदेशातील काँग्रेस संघटनेत शास्त्रीजी अग्रभागी होते। 1952 साली नेहरूंनी शास्त्रींची रेल्वे मंत्री म्हणून नियुक्ती केली। कायद्याचे पालन शास्त्रीजी अत्यंत तत्परतेने करत असत। त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतला म्हणून ब्रिटिश सरकारने शास्त्रींना पकडून तुरुंगात ठेवले। थोड्या दिवसानंतर त्यांची मुलगी आजारी पडली अशी बातमी त्यांना कळताच त्यांनी आपल्याला पॅरोलवर सोडावे अशी विनंती तुरुंगाच्या अधिकाऱ्याला केली। परंतु आपल्याला पॅरोलवर सोडल्यावर आपण कोणत्याच राजकीय कार्यात भाग घेणार नाही हे आपणास लिहून द्यावे लागेल अशी मागणी तुरुंग अधिकाऱ्यांनी केली। यावर शास्त्रीजी म्हणाले, देशाचा प्रत्येक कायदा पाळणे हे मी चांगल्या प्रकारे जाणतो, पण असे गुलामासारखे लिहून सुटका करून घेण्याची माझी इच्छा नाही। परंतु तुरुंग अधिकाऱ्यांना शास्त्रीजींच्या वर्तनाबद्दल पूर्ण विश्वास होता, म्हणून अट न लिहून घेताच त्यांनी त्यांना सोडले। पण दुर्दैव असे की ते घरी गेल्यावर त्यांना समजले की त्यांची मुलगी थोड्या वेळापूर्वीच मृत्यू पावली होती। वडील या नात्याने त्यांनी तिचे सर्व अंतिम संस्कार केले, पण स्मशानभूमीतून घरी आल्यावर लगेचच तुरुंगात ते रवाना झाले। शास्त्रीजी सौजन्यशील, मृदुभाषी व सौम्य प्रकृतीचे होते, तरी ते तितकेच दृढनिश्चयी व वज्रकठोरही होते। त्यांचे जीवन म्हणजे गांधीवादाचा आदर्श होता। शास्त्रीजींच्या काळात पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले होते। पाकिस्तानचा त्यावेळी पराभव झाला। त्यानंतर रशियात ताश्कंद येथील शांततेच्या करारावर शास्त्रींनी सही केली। लंडनला झालेल्या राष्ट्रकुल परिषदेला शास्त्रीजी हजर राहिले होते। रशियातून परत आल्यावर जनता त्यांचे भव्य स्वागत गौरव करणार होती, पण काय दैव दुर्विलास, 11 जानेवारी 1966 रोजी त्यांचा अनपेक्षित मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूने लोकांना फारच हळहळ वाटली। भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान त्यांच्या निधनानंतर राधाकृष्णन यांनी आकाशवाणीद्वारे राष्ट्रास जाहीर केला। शास्त्रीजींच्या उदात्त सार्वजनिक सेवेमुळे व थोर अंतःकरणामुळे त्यांना जनहृदयात चिरंतन स्थान मिळाले। पुढच्या व्हिडिओत अशाच एका प्रेरणादायी भारतरत्नाविषयी जाणून घेऊया। धन्यवाद।